केलेला आहे आणि जसं की 500 वर्षानंतर आज 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे रामाची आणि अशा पद्धतीचं दळभद्र व्यक्त करणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. अपमानजनक वक्तव्य करून तमाम हिंदू नागरिकांचं जे मन दुखवलेलं आहे, जे वेदना त्यांनी दिलाय त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही त्याचा पुतळा जाळला आणि त्याचा इथं निषेध व्यक्त केला. आज हा जितेंद्र आव्हाड रोज सकाळी उठून हा रोज गांजा पिऊन बोलतो का? कारण ह्याला तमाम हिंदू देवदेवतांबद्दलच टिप्पणी सुचते. मुस्लिम धर्माबद्दल हा बोलत नाही, पण हिंदू देवतांबद्दल बोलतो आणि हिंदू देवतांचे अपमान करून तमाम हिंदुत्वाच्या लोकांचा अपमान करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडने केलंय. त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो.